जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतवन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंदाचे अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीय अध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. 12 अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधिसृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दम देवती विवाह 22. कर्दम देवती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्तिमर्म. 30 अधोगती स्वार्थांताची. 31 गती मनुष्याची. 32 धूम आर्चर्य भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण या स्कंद तिसरा अध्याय 28वा अष्टांग योगाचा विधी याचं विवेचन आपण करणार आहोत. आपण एक श्लोक नेहमी म्हणतो पहा, उपासनेला दृढ चालवावे,
भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे ही जी आपण उपासना करतो ती उपासना आपली निष्ठेने एकाग्रतापूर्वक आणि अविच्छिन्न अशी असली पाहिजे. अविच्छिन्न म्हणजे त्या उपासनेमध्ये खंड नसावा. माणसाच्या जीवनाचे ध्येय जे आहे ते या जन्मामध्ये आल्यानंतर आपलं जीवन कृतार्थ झालं पाहिजे आणि अंती आपण आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. अशा प्रकारे आपली उपासना असावी. तैलधारेवत असं आपले देवर्षी नारद त्याला म्हणतात. तैलधारे म्हणजे तेलाची धार जशी अखंड असते तशी माझी उपासनासुद्धा अखंड राहिली पाहिजे. आणि मग अशी उपासना करता करता मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा ती उपासना खऱ्या अर्थाने उपासना होते. आता अशी उपासना अखंड घडत जाणं यासाठी काही नियम सांगितलेले आहेत आणि ते सगळे अष्टांग योगाचा विधी यामध्येच हे येतात. माऊलींचा एक अभंग आहे हरिपाठामधला, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे योगाबद्दल ते जे सांगतात अष्टांग योग आहेत त्यामध्ये योग म्हणजे अष्टांग योग आणि याग म्हणजे वेदांताच्या सांगितल्याप्रमाणे केलेले नाना प्रकारचे यज्ञ. तर योग यागविधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आता या अभंगात म्हटलं की आपण जर असं करत गेलो तर विनाकारण आपल्या मागे उपाधी लागेल. ती उपाधी कशाची? तर आपल्याला प्राप्त झालेल्या त्यामधलं एक यश आहे आपल्याला असं वाटतं, पण रिद्धी सिद्धी याच गोष्टी आहेत त्यामध्ये. पण सिद्धी लागे कोण पुसे, त्या सिद्धीला कोण विचारतं असे खरे साधू संत म्हणतात. कारण ती सिद्धी एकदा आपल्या हाती लागली, लोकांच्या मनातलं मला समजायला लागलं, अशी मला सिद्धी प्राप्त झाली, तर माझ्याकडे खूप मोठी लाईन लागणार आहे. प्रत्येकजण काहीतरी आपल्याला विचारेल आणि तो माझ्यासमोर आल्याबरोबर त्याच्या मनात काय घडत आहे, त्याचं काय होणार आहे पुढे, पुढचं भविष्य काय आहे, हे सगळ्या सांगण्याची एक सवय मला लागून जाते आणि त्यामुळे एक प्रसिद्धी एक वेगळीच येते. आणि अशी सिद्धी माझ्याकडे प्राप्त झाली की मग मुख्य भगवंत आहे तो भगवंत माझ्यापासून दूर जातो. मग यासाठी पूर्वतयारी म्हणून अष्टांग योग जो आहे तो सांगितलेला आहे. या अष्टांग योगाचे 8 जे भाग आहेत, अंग जे आहेत ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यापैकी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाह्य योग आहेत आणि धारणा, ध्यान आणि समाधी ह्या ज्या 3 आहेत ती साधकाची अंतर्स्थिती आहे. महर्षी पतंजली यांनी हे योगसूत्राची रचना केली आणि त्यामध्ये मुख्य जो योग आहे तो म्हणजे योग हा चित्तवृत्ती निरोध हा. या अध्यायाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी ही 8 योगाची लक्षणं जी आहेत ती काय ते आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं आहे. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर जसा यम म्हणजे काय, हा यमाबद्दल जे सांगितलं, यम आणि नियम अशा 2 गोष्टी आहेत आणि या दोन्ही त्यातला यम जो आहे तो सामाजिक नैतिक नियम आहेत आणि नियम जे आहेत त्यामध्ये व्यक्तिगत नैतिक नियम आहेत. सामाजिक व्यक्तिगत नियम नैतिक नियम म्हणजे काय की आपल्या साधकाने पाळायचे जे नियम आहेत ज्याचा संबंध इतरांशी आहे आणि व्यक्तिगत नैतिक नियम म्हणजे की ते जे नियम आहेत ते वैयक्तिकरित्या आपल्याला पाळायचे आहेत. जसं सामाजिक नैतिक नियमामध्ये यम जे आहेत त्यामध्ये 5 भाग येतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि व्यक्तिगत नैतिक नियम जे आहेत व्यक्तिगत जे आहेत त्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. त्यानंतर येतं ते आसन. आता हे फक्त मी उल्लेख करतो कारण त्यामध्ये जास्त आपण बोलत बसलो तर मग आपलं मूळ अध्याय तसाच राहून जाईल. आता तिसरं जो आहे ते आसन आहे. आसन म्हणजे एक आपली बैठक असली पाहिजे. ध्यानामध्ये बसताना, अष्टांग योगाचं ध्यान करत असताना, परमेश्वराचं ध्यान करत असताना मी ज्या ठिकाणी बसणार आहे ते जे आसन आहे ते कशा प्रकारचं असावं. त्या ठिकाणी बसल्यानंतर माझं शरीर हे लवचिक असलं पाहिजे. लवचिक म्हणजे दिवसभर ते माझं शरीर हे सक्रिय राहायला पाहिजे. माझ्या इच्छेप्रमाणे मला त्या शरीराकडून कार्य करून घेता आलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा मी आसनामध्ये बसेल तेव्हा माझ्या मनाची एकाग्रता मला साधता आली पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ज्यांना अष्टांग योग साधायचा आहे त्यांना जीवनामध्ये
नियमितता असली पाहिजे. आज मी ध्यानाला बसलो आणि उद्या बसलो नाही, आज मी जप केला, संध्याकाळी केलाच नाही, मग 4 दिवस काहीच नाही केलं आणि मग पुन्हा जपाला बसलो, असं चालणार नाही. तैलधारे व्रत जे म्हणलं ते आहे. नंतर हे सगळं अष्टांग योग करत असताना आपलं जे अनुष्ठान, आपली जी उपासना सुरू आहे त्याबद्दलचं एक प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर शरीरातील विजातीय तत्त्व, विजातीय म्हणजे सजातीय आणि विजातीय. सजातीय म्हणजे जन्मल्यापासून ज्या चांगल्या गुणांची मी उपासना केली पाहिजे, जे चांगले गुण माझ्या अंगीकृत केले पाहिजे, त्याची कास मी धरली पाहिजे आणि ज्या वाईट गोष्टी असेल त्या मात्र मला त्या सोडून देता आल्या पाहिजेत. त्याला म्हणतो विजातीय तत्त्व. त्या विजातीय तत्त्वांचा नाश झाला पाहिजे किंवा मी त्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि मग स्वतःला दर क्षणाक्षणी प्रत्येक घटनेमध्ये जेव्हा मी त्या घटनेकडे पाहतो तेव्हा मला प्रत्येक वेळेस काहीतरी एक नवीन अनुभव येतो. तो अनुभव जो आहे त्यामधून मी बऱ्याच गोष्टी शिकतो. मी असं करायला नको होतं, मी असं बोलायला नको होतं, माझं वागणं चुकलं, असं आपलं आत्मपरीक्षण होतं जावं. आणि दुसरीकडे माझ्यासमोर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या सगळं माझ्या दैवाप्रमाणे, माझ्या पूर्वकर्माप्रमाणे त्या घडत आहेत आणि त्यापासून मला काहीतरी शिकता आलं पाहिजे. याला आसनाचा जय असं म्हणतो. आणि मग प्राणायाम हा भाग येतो. काल आपण थोडंसं या भागात आलो होतो. दशक 17 समास 5 आजपा निरूपणमध्ये 21 सहस्र सासे जपा. दररोजचा 21,600 जप जो आहे तो जप काल आपण थोडंसं बोललो या बाबतीमध्ये. जितकं आपलं मन शांत राहील, निश्चल राहील, कुठल्याही प्रकारचा आघात माझ्या मनावर नसेल, तेव्हा माझा श्वास जो आहे तो संथ गतीने चालणार आहे. तेच षड्विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जर माझ्या अंगी असतील तर माझा श्वास आणि उश्वास हे पटापट चालतील आणि लगेचच ते 21,600 जे आकडा जो आहे दिवसाचा तो लगेच संपून जाईल. आणि तो संपून गेला की मग दुसऱ्या दिवशीचे 21,600 पुन्हा काही कमी होत जातील. आणि असं होता साधकाचं जीवन जे आहे ते हळूहळू आयुष्य जे आहे ते कमी होत जाईल. पण ते दीर्घ आयुष्य होण्यासाठी म्हणून मला प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे. अष्टांग योगामधला हे प्राणायाम हे सुद्धा एक वेगळा योग आहे. त्यामध्ये श्वास घेण्याची प्रक्रिया आहे आणि ती 3 प्रकारची: पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे नियंत्रित किंवा लयपूर्वक श्वास आत घेणे. कुंभक म्हणजे आत घेतलेला श्वास हा तसाच आपण आपल्या शरीरामध्ये त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला दाबून ठेवणं, थांबणं, उच्छ्वास होणार नाही या प्रकारे आपण व्यवस्था केली पाहिजे. नियंत्रित आणि लयपूर्वक श्वास आत ठेवणे. आणि रेचक म्हणजे तोच श्वास, तोच प्राणवायू जो मी पहिल्यांदा घेतला होता आणि आतमध्ये ठेवला होता तो आता मंद गतीने मला बाहेर सोडता आला पाहिजे. पूरक, कुंभक आणि रेचक. आता हाच प्रकार पुन्हा उलटीकडून सुद्धा असतो, रेचक, कुंभक आणि पूरक. पण यामधला कुंभक जो आहे तो 2 प्रकारचा असतो, बाह्य कुंभक आणि अंतःकुंभक. बाह्य कुंभक म्हणजे श्वास जो आहे तो न घेताच मी राहणार. पूरकमध्ये आपण श्वास घेतो, पण बाह्य कुंभक जे करतात योगी करतात त्यामध्ये ते श्वासच घेत नाहीत, तसंच राहणं. आणि असं किती वेळ राहू शकतो ते पाहतात आणि हळूहळू अभ्यास झाल्यावर ते श्वास न घेतासुद्धा राहू शकतात. आणि अंतःकुंभक जे आहे त्यामध्ये श्वासाला आतच ठेवणे, जो श्वास मी घेतला तो आतच कोंडून ठेवणे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला रोज योगग्राम हरिद्वारचे जे रामदेव बाबा आहेत त्यांचं रोज आपण पाहत असाल, त्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यामध्ये या प्राणायामाचे जवळपास 17 प्रकार दिलेले आहेत पतंजली योगसूत्रामध्ये. त्यामधले जे प्रमुख जे रामदेव बाबांच्या ठिकाणी उल्लेख ज्यांचा होतो ते म्हणजे भस्त्रिका, उज्जाई, भ्रामरी, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, त्यानंतर उद्गीथ असे प्रकार. ते नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये या गोष्टी येतात, पण त्याचेसुद्धा 17 प्रकार या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आता या आसनाच्या जयानंतर प्राणायामानंतर पुढचा जो 5वा भाग येतो तो म्हणजे प्रत्याहार. आता प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना त्यांच्या आहारापासून विन्मुख करणे. इंद्रिय म्हणजे डोळ्याने पाहणं. आता मी काय पाहावं आणि काय पाहू नये हे माझ्या मनावर त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. दिवसभरच TV पाहिला तर तेही योग्य नाही. जे योग्य असेल ते पाहिलं
आणि नको असेल ती लगेच बंद करून ठेवणं, हे सुद्धा मला करता आलं पाहिजे. कारण त्यामध्ये मी भरकटत जाता कामा नये. हे फक्त पाहण्याचं झालं. त्याचप्रमाणे सगळ्या जी आपली इंद्रिय आहे, त्या इंद्रियांची जी बहिर्मुखता आहे, बाहेरची जी धाव आहे, ती मला माझ्या मनावर नियंत्रण ठेवून ती मला थांबवता आली पाहिजे. प्रत्याहार. जसं इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. हे जसं आहे, त्या ज्ञानेंद्रियामुळे भौतिक पदार्थांचे ज्ञान होते आणि कर्मेंद्रियामध्ये जीवन जगण्यासाठी किंवा कर्म करण्यासाठी आवश्यक असणारी इंद्रिय माझ्याजवळ जी असतात, या दोघांच्याद्वारे मला अनेक अनुभव या जगामध्ये येत असतात. आणि 5 विषय जे आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्या देवता आहेत, ज्यांचं ध्यान मला करायचं आहे, त्या देवतांचं स्वरूप काय आहे हे सुद्धा मला समजून घेता आलं पाहिजे. एक तर समोरची देवता ती मूर्ती स्वरूप असली पाहिजे. काही ठिकाणी जेव्हा मूर्ती स्वरूप देवता नाही, अशा ठिकाणी ती देवता यंत्रस्वरूपामध्ये सुद्धा असते. अनेक ठिकाणी आपण पाहतो की एका कागदावर एखादं कोष्टक काढलेलं असतं आणि त्यामध्ये काही मंत्र लिहिले असतात. ओम, ह्रीम, क्लीम किंवा असे श्रीम असे फक्त शब्द लिहिले, म्हणजे ते बीजमंत्र आहेत ते लिहिले. त्या देवतेच्या प्रसन्नतेसाठी कागदावर जे काढलेलं आहे त्याला जसं यंत्र म्हणतो आपण, एखाद्याचं यंत्र म्हणतो. अनेक ठिकाणी असे यंत्र मिळतात. आपण जेव्हा तीर्थयात्रेला जातो तेव्हा या गोष्टी मिळतात. मग त्याचंसुद्धा आपल्याला पूजन करता येतं आपल्या देवतेच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर मंत्रस्वरूप देवता म्हणजे मंत्र, जसा आपला 13 अक्षरी मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय आहे, ओम नमः शिवाय आहे. असे अनेक मंत्र जे आहेत, त्या मंत्राच्या द्वारे सुद्धा आपल्याला आपल्या भगवंताचं दर्शन आपल्या या उपासनेच्या द्वारे आपल्याला घेता येतं. आता हे सगळं सांगत असताना पुढे येतं ते धारणा. धारणा म्हणजे आपण म्हणतो त्याच्या चित्ताची धारणा फार प्रखर आहे. म्हणजे एखादा विषय त्याने मनामध्ये घेतला तर तो त्याच विषयामध्ये असा रमून जातो की त्याला इतर गोष्टीचं भान राहत नाही. म्हणून चित्ताला कोणत्या तरी एखाद्या विचाराशी बांधून ठेवणे म्हणजे धारणा. त्याला स्वामी विवेकानंद जे म्हणतात, त्यांचं जे वाक्य आहे, अनेकदा आपण चिंचोळकरांच्या प्रवचनामध्ये सुनीलदारांचं ऐकलं असेल की टेक अप वन आयडिया, लिव्ह इन इट, लिव्ह ऑल अदर आयडियाज अलोन and make that idea your life, arise, awake and wait not till the goal is reached. म्हणजे धारणा ती पक्की असली पाहिजे. त्यानंतर येतो प्रत्याहार म्हणजे धारणा, ध्यान, समाधी. आता हे उरलेले 3 भाग आहेत. तसं धारणा याचा अर्थ काय? धारण करणे, सांभाळणे, थोपविणे किंवा आधार देणे. पतंजलींच्या योगसूत्रानुसार हे सगळं दिलेलं आहे. त्यामध्ये देशबंधश्चित्तस्य धारणा हा म्हणजे एखाद्या स्थानावर, विशेषावर, एखाद्या आपल्या मनात किंवा मनाच्या बाहेर चित्ताला स्थिर करणे. सगळे बाहेरचे व्यवहार सुरू आहेत आणि तरी पण मी शांततेने मला बसता आलं पाहिजे. आणि डोळे मिटल्यानंतरसुद्धा मी बाहेर कुठलीही हालचाल झाली तर त्याचा माझ्या मनावर परिणाम न होऊ देता मी ध्यानात बसणे. म्हणजे या दोन्ही गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे बाहेरचाही त्रास नाही आणि अंतरंगातून सुद्धा त्रास नाही, असं चित्ताला स्थिर करणे म्हणजे तो धारणा. आता हे धारणा म्हणजे कशी आहे. आणि त्यानंतर येतो ध्यान. आता ध्यान हे जे आहे आणि पुढची समाधी. तर ध्यानामध्ये आपण आपली चेतना, जी आपली शक्ती आहे ती एखाद्या वस्तूमध्ये केंद्रित करणं, एखाद्या स्थळावर केंद्रित करणं किंवा एखाद्या स्थानावर केंद्रित करणं. जसं अनेक ठिकाणी सांगतात की ओम हे अक्षर लिहिलेलं काही कागद मिळतात पहा, की त्याच्यामध्ये सूर्यासारखं आकृती असते आणि त्याच्या आतमध्ये ओम लिहिलेलं असतं. तर असं आपल्यासमोर भिंतीवर एखादं लावून ठेवायचं आणि मग त्यावर सगळं त्याच्याकडे पाहत पाहत आपलं ध्यानात आपण जायचं. म्हणजे ते मूर्तीवरचं ध्यान असेल किंवा एखाद्या अक्षरावरचं असेल. म्हणजे आध्यात्मिक आपली सगळी शक्ती जी आहे ती त्या एका अक्षरावर केंद्रित करणे. आणि मग माणसाचे बाह्य कार्यातून विरक्त होऊन एकाच कार्यामध्ये लीन होणं म्हणजे ते ध्यान आहे. आणि ध्यानासाठी त्याला वेळ, वातावरण, शारीरिक अवस्था यांचा बोध नसतो. जो ध्यानामध्ये असतो त्याला बाकीचं किती वेळ गेला काय माहीत नाही, वातावरणात काय बदल झाला हे माहीत नाही आणि शरीराची अवस्था जी आहे तीसुद्धा माहीत नाही. किंबहुना जे श्रवण त्या ठिकाणी धुंदुकारीचं घडलं, गोकर्ण जे भागवत सांगत होते त्यावेळेस जे घडलं
जे शुकदेवाचं सांगत असताना परीक्षित राजाने जे श्रवण केलं त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीची कोणतीही जाण त्यांच्यावर नाही. आणि शेवटी जी अवस्था आहे त्या ध्यानानंतर प्राप्त होती ती म्हणजे समाधी अवस्था. ती ध्यानाची उच्च अशी अवस्था आहे. पुन्हा माऊलींचा अभंग जो आहे हरिपाठातला, समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैतबुद्धी. द्वैतबुद्धी असेल तर अशा प्रकारची समाधी प्राप्त होणार नाही. बंगालकडचे एक संत होते योगानंद परमहंस, ज्यांचे फोटो आपण पाहिला असेल. योगदास सत्संग नावाचे त्यांचे खूप मोठी संस्था आहे. त्यांचे गुरु लाहिरी महाशय जे आहेत, त्या लाहिरी महाशयाचं चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा समाधी अवस्था कशी असते हे आपल्याला लक्षात येईल. भगवान गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, यांचंसुद्धा चित्र पाहिल्यानंतर समाधी अवस्थेची कल्पना आपल्याला येते. पतंजलीच्या योगसूत्राप्रमाणेच तत्ववैशारदी नावाचा पण ग्रंथ आहे आणि त्याचप्रमाणे योग वार्तिक नावाचा ग्रंथ आहे, भोजवृत्ती नावाचा ग्रंथ आहे. यामध्ये या सगळ्या अष्टांग योगाचा सगळा उहापोहट केलेला आहे. आता मुळामध्ये हा अष्टांग योगाचा विधी आपल्याला पाहायचा आहे आणि पुन्हा थोडंसं स्मरण होतं ते भगवद्गीतेचं. गीतेमधल्या पूर्ण 18 अध्यायाची नावं जी आहेत ती लक्षात घ्या. अर्जुन विषाद योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, अशी जी नावं आहेत. पुरुषोत्तम योग आहे. ही सगळी नावं, त्यामध्ये योग शब्द जो आहे तो योग याचा अर्थ की आपण परमेश्वराशी जोडणं, परब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे त्याला योग असं म्हणतात. आणि म्हणून अर्जुन विषाद योग, अर्जुनाला विषाद झाला, मनामध्ये खेद निर्माण झाला, माझ्याच नातेवाईकांना मी कसा मारू आणि त्यांच्या मृत्यूला कारण मी स्वतः होणार आहे, म्हणजे हा जो विचार होता तो अर्जुनाच्या देहाच्या संबंधाने मनात आलेला विचार होता. पण भगवंताने हा विचार घालून त्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती जीवाला कशी करता येते हे सांगण्यासाठी पहिला अध्याय. मग दुसरा अध्याय एकीकडे कर्मयोग आहे, मग पुन्हा कर्मसन्यास योग आहे, म्हणजे कर्मसुद्धा करायला सांगितलेलं आहे आणि कर्मसन्याससुद्धा सांगितलेला आहे. आणि हे सगळं सांगत असताना अर्जुनाने प्रश्न विचारला की तुम्ही जे सांगत आहात ते दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि त्यामुळे वद एक निश्चितम, म्हणजे निश्चित असं एकच मार्ग सांगा. तेव्हा भगवंत म्हणतात की हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गातून आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. आणि ते सांगण्यासाठी देवहूती मातेला या ठिकाणी कपिल महामुनींनी या अष्टांग योगाचा विधी सांगितलेला आहे. अष्टांग योगामध्ये पहिलाच जो श्लोक येतो, योगस्य लक्षणं मोक्षे सबीजस्य नृपात्मजे मनोयेनैव विधिनां प्रसन्नं याति सत्पथम. दोन प्रकारचे सबीज योग आहे आणि निर्बीज योग आहे. आता सबीज आणि निर्बीज म्हणजे काय की ज्या भगवंताचं आपल्याला ध्यान करायचं, ज्या पुरुषोत्तमाचं, ज्या महानारायणाचं आपल्याला ध्यान करायचं, ज्या देवतेचं ध्यान करायचं, त्याच्या आलंबनाने युक्त, म्हणजे ते समोर ठेवून त्यामध्ये आपण गुंतून राहणं, हा सबीज झाला. आणि निर्बीज एक आहे की जे समोर काही नाही पण जे काही आपल्यासमोर जे काही विश्व आहे त्याकडे पाहत असताना त्यामध्ये राहूनसुद्धा आपण आपल्या मनाची धारणा अशी केली पाहिजे की त्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम आपल्यावर होणार नाही. मग या ठिकाणी काही श्लोक दिलेले आहेत, जवळपास श्लोक क्रमांक 2 ते 7, त्यामध्ये की आपण ध्यान कसं लावावं ते सांगतात. आणि त्या ध्यान लावताना किंवा अष्टांग योगाचा विधी करत असताना आपण कोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. कालसुद्धा आपण जसं पाहिलं या शंकराचार्यांच्या साधना पंचकमध्ये जशा पायऱ्या दिल्या आहेत तशाच आता या ठिकाणीसुद्धा या 6 श्लोकामध्ये दिलेल्या आहेत की चित्ताला परमेश्वराच्या ध्यानात कसे लावावे हे ते सांगतात. आणि चित्ताला परमेश्वराच्या ध्यानात लावायचं असेल तर मूळ पायरी जी आहे ती स्वधर्माचं पालन. आपण स्वधर्माचं पालन करत नाही आणि अपेक्षा करतो की परब्रह्माची आमची प्राप्ती मला झाली पाहिजे आणि याच जन्मात झाली पाहिजे. हे शक्य नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आता स्वधर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय हे सुद्धा विवेचनिक फार मोठा त्याचा विचार आहे. त्यानंतर शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग केला पाहिजे. माझं आचरण कसं पाहिजे, वेदो नित्यमधीयताम. काल आपण जसं पाहिलं तसं
की वेद शास्त्र यांनी सांगितलेल्या मार्गानेच मी गेलं पाहिजे, त्याचं पालन केले पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्याच्या आचरणाचा मी त्याग केला पाहिजे. जे मिळेल त्यामध्ये मी संतुष्ट झालं पाहिजे. म्हणजे काल जशा गोष्टी पाहिल्या तसाच यामध्ये सुद्धा आहेत. या संसारातून, या संसाराच्या बंधनातून मुक्त करणारा जो धर्म आहे सनातन वैदिक हिंदू धर्म, त्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. आपला आहार हा पवित्र आणि परिमित असला पाहिजे. एकांताची आपल्याला सवय झाली पाहिजे. जयामानाला एकांत, त्याला सगळं समजतं आणि एकांतामध्ये राहिल्यानंतर जेव्हा लोकांतामध्ये जातो, म्हणजे आपल्या ध्यानामध्ये असताना किंवा परमेश्वराच्या समोर पूजा करत असताना, त्यानंतर जो आपला व्यवहार सगळ्या जगाशी होत असतो, त्या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही, असं आपल्याला निदर्शनास आपल्या उपासनेतून आलं पाहिजे. आणि मग जे नियम सांगितले ते, जसं सत्य बोलणे आहे. कधी कधी असत्य बोललं तरी चालतं आणि तेवढ्याने काय होतं, एवढ्याने काय होतं असा विचार नसावा. सत्यम ब्रूयात, परम ब्रूयात. आणि चोरी न करणं, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, की दुसऱ्याची वस्तू कुठल्याही प्रकारचे मी त्याचा स्वीकार करणार नाही. आणि बहुत आणता घ्यावे मुष्टी एक, खूप जरी आणून दिलं तरी नाही, माझ्यापुरतं जेवढं आहे तेवढंच मी परिमित आहार घेणार आहे. अधिक संग्रह न करणं. आता संग्रह न करणं याबद्दल सुद्धा अनेक संतांच्या चरित्रामध्ये ज्याने ज्याने देशाटन केलं, तीर्थाटन केलेलं आहे, त्यांच्या चरित्रामध्ये मग लक्षात येतं की त्यानं जेव्हा ते सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे तीर्थयात्रेला निघाले तेव्हा फक्त अंगावर एक वस्त्र होतं, एक लोटा बरोबर असायचा आणि माळ वगैरे असायची. अशा 2-4 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट त्यांच्याजवळ नसायची. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं, भगवंताची पूजा करणं, मौनामध्ये नेहमी राहणं, उत्तम आसनाचा अभ्यास करणं, भगवंताची पूजा जी आहे, प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि व्रतादी साधनाने प्राणावर नियंत्रण ठेवून बुद्धीच्याद्वारे कुमार्गाकडे आपलं मन जाणार नाही किंवा एखाद्या विषयाच्या मागे आपण धावणार नाही, ही काळजी घेणं, असं सगळे नियम या ठिकाणी सांगितलेले आहेत. जवळपास 6 श्लोकामध्ये सांगितले. आता पुढे जे येतं, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य विदितासन आसनम तस्मिन् स्वस्ति या समासीन रुजुकाय समभ्यसेत. म्हणजे प्रथम आसनजय साधावा. आसनजय म्हणजे प्राणायामाच्या अभ्यासासाठी एक आसन तयार केलं पाहिजे. सरळ बसणे, स्थिर ठेवणं मन, त्यानंतर सुखपूर्वक बसणे. आता सुखासन शब्द आला त्यामध्ये, की आसन कसं पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा प्रकारे बसणं. आणि मग पुन्हा कुंभक रेचक, पूरक कुंभक रेचक हे सगळं आहे. त्यामधून काय होईल तर की आपली चित्तशुद्धी त्यामध्ये होणार आहे. जसा प्राणायाम केला तर वात आणि पित्ताचे जे दोष आहेत आपल्या शरीरातले ते नष्ट होतात. धारणादी म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक आपला आग्रह सदैव आपल्या ठिकाणी असला पाहिजे, ती धारणा. त्याने काय होतं की आपले जे आत्तापर्यंत केलेले पाप आहेत ते सगळे धुवून निघतात. प्रत्याहाराने काय करतो आपण की विषयांचा माझ्याशी जो संबंध होता तो संबंध विच्छेद करतो आपण. आणि ध्यानाने भगवंतापासून विन्मुख करणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मला भगवंताच्या प्राप्तीसाठी अडचणी निर्माण करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींना मला दूर ठेवता आलं पाहिजे. म्हणजे दुर्गुणांना दूर कसं ठेवायचं हे करायचं, त्यासाठी ध्यानाने. आणि म्हणून अशा प्रकारे काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि मग या सगळ्या सांगत असताना मग म्हणतात, अशा प्रकारे भगवंताच्या संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन तेथून हटत नाही तोपर्यंत साधकाने ध्यान करावे. आता आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा सुरुवातीलाच आपण म्हणतो, ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिल लोचनं नीरदाभं नानालंकारजीतं ददतमूर्जटान् मंडनं रामचंद्रम. म्हणजे त्या रामाचं ध्यान करा जो अजानुबाहू आहे. धृतशरधनुषम, हातामध्ये त्याने धनुष्य धारण केलेलं आहे, पद्मासनामध्ये स्थित आहे. पीतं वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम, त्याचे डोळे कसे आहेत, नवीन उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत
अशा रामाचं ध्यान करावं. वामांकारूढ सीता. आपण या पूर्ण रामरक्षेचा अर्थ जो आहे तो समजून घेऊन जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा इतर गोष्टींचा विसर पडतो आणि त्या रामाच्या ध्यानामध्ये समाधी अवस्था सहजपणे माणसाला प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण जे भूपाळी म्हणतो, रोज सकाळी आपण जे भूपाळी म्हणत असाल त्यामध्ये एक दुसरी भूपाळी जी आहे आपल्या उपासनेच्या पुस्तकामध्ये आहे ते, आणि समर्थ सेवा मंडळातर्फे जे उपासनेचं पुस्तक मिळत होतं जुन्या लोकांच्याकडे ते असेल पुस्तक, ज्यामध्ये वरच्या कव्हर पेजवर रामाचं चित्र काढलेलं आहे. अगदी पिवळ्या रंगाचं आणि सुंदर असं ते चित्र आहे. तीच भूपाळी आपण पुढे म्हणतो. राम सर्वांगी सावळा, हेम अलंकारे पिवळा, नाना रत्नांचे आकिळा अलंकार शोभती. पिवळा मुकुट किरीटी, पिवळे केशर ललाटी, पिवळ्या कुंडलांच्या थाटी, पिवळ्या कंठी वनमाळा. असा पिवळा पिवळा शब्द जवळपास 14 वेळेस त्या पूर्ण एका भूपाळीमध्ये आलेला आहे. आणि नंतर आपण आपल्या दैनंदिन जेव्हा वाचन करतो तेव्हा पण आपण एक शब्द म्हणतो, एक समर्थांचा अभंग म्हणतो. तो अभंग कसा की, ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी झाले गुणातीत, जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत असे. राम माझे मनी, राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. म्हणजे आपल्या हृदयाच्या सिंहासनावर तो राम शोभून दिसत आहे आणि तो मी पाहत आहे, अशी उपासना आपली झाली पाहिजे. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. या जीवाची, या देहधारण केलेल्या जीवाची खरं हितगुज जे आहे ते यामध्येच आहे. आणि असं त्या ठिकाणी सांगितलं. तुकाराम महाराजांचा सुद्धा असंच एक अभंग आहे की, हे जे आपण ध्यान करतो भगवंताचं, ते ध्यान करत असताना समोर भगवंताची मूर्ती असावी आणि त्या मूर्तीमध्ये ध्यानासाठी सुरुवात जी आहे ती कशी करावी हे सुद्धा या अध्यायामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. जसं या ठिकाणी संचिंतयेत भगवतः चरणारविंदम, वज्रांकुशध्वज सरसोरुहा लांछनाढ्यम, उत्तुंग रक्तविलसन नखचक्रवाल, ज्योत्स्नाभिरह महद हृदयांधकारम. म्हणजे भगवंताच्या चरणकमलाचे ध्यान करावे आणि भगवंताच्या हातामध्ये जे आहे वज्र आहे, अंकुश आहे, ध्वज आहे, हातामध्ये कमळ आहे, या चिन्हाने युक्त असं भगवंताचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणावं. आणि हे चरण जे आहेत भगवंताचे चरणकमल केव्हाही ध्यान करत असताना पायापासून सुरुवात करून मग शेवटी मस्तकापर्यंत जायचं असतं. आणि आपल्या प्रपंचातली आपली जी सवय आहे ती याच्याबरोबर उलटी आहे. कोणी जरी आलं तरी आपण आधी चेहऱ्यापासून सुरुवात करतो आणि मग पायापर्यंत नंतर. मग त्यांच्या पाया पडायचं असेल तरच त्या पायाचं दर्शन आपल्याला होतं आणि नसेल तर मग त्या पायाकडे लक्षसुद्धा जात नाही. पण भगवंताचं जे आहे ते ध्यान हे पायापासूनच सुरुवात होतं आणि मग हळूहळू पायाच्या वर पिंढऱ्या आहेत, मांड्या आहेत, असं एकेका अवयवाचं ध्यान आपण करावं की ज्या लक्ष्मीने या महानारायणाच्या पाय जे आहे ते आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या पिंढऱ्या वगैरे जे आहेत ते त्यांनी दाबून दिलेलं आहे आणि ती त्यांची चरणसेवा करीत आहे. अर्चन भक्ती, पादसेवन भक्ती, या सगळ्या भक्तींचे आदर्श जे आपल्या सगळ्या देवतांनी घालून दिलेले आहेत तशाप्रमाणे आपण ध्यान करत जावं. आणि मग म्हणतात की भगवंताच्या मांड्या असेल, नाभिस्थान असेल, वक्षस्थळ असेल, वक्षस्थळाकडे लक्ष दिल्यानंतर मग भगवंताच्या वक्षस्थळाच्या ठिकाणी 2 गोष्टी प्रामुख्याने आपण पाहिल्या पाहिजेत. त्या म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थान असणारं ते वक्षस्थळ आहे आणि दुसरीकडे भृगु ऋषींनी जी लाथ मारली होती त्या भृगु ऋषीचं पादपद्म, त्यांचं पायाचं चिन्ह भगवंताने एक अलंकार म्हणून धारण केलेलं आहे, त्याचंसुद्धा आपण ध्यान केलं पाहिजे. नंतर भगवंताचा कंठ आहे, बाहू आहेत, त्यानंतर भगवंताच्या हातामध्ये असणारा शंख, त्यांची गदा, कौमुदकी गदा, अनेक प्रसंगी या गदेनेच त्यांनी दुष्टांचा संहार केला होता. त्यांच्या गळ्यामध्ये असणारी वनमाळा आहे, कौस्तुभमणी आहे, नासिका जी आहे. आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये खूप चांगला उल्लेख या नासिकेच्याबद्दल आहे. जेथे पवनासी झाले सुख, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख. म्हणजे नाकसुद्धा भगवंताचं इतकं सुंदर आहे की ज्यामध्ये श्वास घेताना सोडताना त्या पवनाला सुद्धा सुख झालं.
अशा प्रकारे भगवंताच्या एकेका अवयवावर आपलं ध्यान केंद्रित करून आपण ध्यानामध्ये बसावं. आणि हे कुठपर्यंत करावं, तर शेवटी म्हणतात की ज्या अवयवावर आपलं ध्यान असेल तिथून जेव्हा आपलं मन विचलित होईल तेव्हा ते ध्यान आपण सोडावं. एवं हरौ भगवती प्रतिलब्ध भावो भक्त्या द्रवत हृदय उत्पुलक प्रमोदात. म्हणजे अशा प्रकारे आपण ध्यान करत गेलो तर हळूहळू भक्तियुक्त असं आपलं अंतःकरण होतं. आनंदाने डोळ्यातून पाणी वाहू लागतं, अश्रू येतात त्या आनंदाने. आणि असं हृदय आपलं भक्तियुक्त झालं की अनायासे तोंडामध्ये शब्दसुद्धा येत नाहीत, शब्द उच्चारसुद्धा होत नाहीत. अशी अवस्था आपल्याला सहजपणे प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही अशा भगवंताचं ध्यान करावं. आता पुढे ते म्हणतात की जसं आपण देवापुढे दिवा लावला, दिव्याची ज्योत आहे, त्यामध्ये तेल आहे, ती वात आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, तोपर्यंत तो दिवा त्या ठिकाणी राहतो भगवंताच्या समोर. पण जेव्हा तेल संपतं, वात संपते, तेव्हा ती दिव्याची ज्योत आपल्या कारणस्वरूप अशा भगवंताच्या तेजामध्ये विलीन होऊन जाते. हे जसं आहे तसं आश्रय, विषय आणि आसक्तीरहित होऊन मन हे ब्रह्माकार झालं पाहिजे. आणि परमात्मा तोच परमात्मा सगळीकडे व्यापून आहे अशी दृष्टी साधकाची झाली पाहिजे. त्यासाठी ध्यानामध्ये बसताना आधी आग्रहपूर्वक बसलं पाहिजे. काही काम न करता नुसतं बसलं आणि आधी शांत बसायला मुलांना शिकवलं तर ती भटकणारे जी मुलं असतात इकडे तिकडे खेळणारी, त्यांना आधी हा तरी अभ्यास झाला पाहिजे की 5 मिनटं एका ठिकाणी स्वस्थ कसं बसावं. आणि त्यासाठीच रोज संध्याकाळी जे नियम आहेत हे सगळे संध्याकाळचे नियम आपल्या नवीन पिढीने सुद्धा पाळले पाहिजे आणि त्यांनी पाळावं म्हणून आपण पाळले पाहिजेत. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. आणि मग त्या भगवंताचं असं ध्यान केल्यानंतर त्या ध्यानाचा, त्या समाधीचा परिणाम काय होतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा जो श्लोक आहे हा वाचत असताना मला सहज असं वाटतं की त्यावेळेस व्यासांच्या या एका श्लोकामध्ये की मदिरेचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आता त्या काळामध्ये सुद्धा हे जे मदिरापान किंवा एखाद्या गोष्टी घेतल्यानंतर त्याचं प्राशन केल्यानंतर माणसाचं देहावरचं सगळं लक्षसुद्धा निघून जातं. इतका तो त्या अधीन होतो की जसे मदिरेने धुंद झालेला एखादा पुरुष असला तर त्याला आपल्या अंगावरचं वस्त्र आहे की नाही याचंसुद्धा भान राहत नाही. आपल्याकडे कोण पाहत आहेत, लोक आपल्याला काय म्हणतील याकडे सुद्धा त्याची जशी पाहण्याची त्याला अवस्था किंवा व्यवस्था किंवा तसा विचारसुद्धा त्याच्या मनात नसतो. तो एखाद्याच उठून बसतो, कुठेतरी जातो, पुन्हा तिथेच बसतो, पुन्हा आपल्या जागेवर येतो किंवा येत नाही, असं त्याची अवस्था झालेली असते. तसं भगवंताच्या ध्यानामध्ये असणाऱ्या त्या योग्याला, त्या सत्पुरुषाला या जगाबद्दलचं, जग आपल्याबद्दल काय म्हणेल याचा विचारच त्यांच्या ठिकाणी नसतो. काल परवा आपण तुकामाईंचं चरित्र आपण ऐकत आहोत. आमच्या डॉक्टर पी देशमुख दादासाहेब हे चरित्र सांगत आहेत. त्यामधला प्रसंग आपण पाहिला की लोक काय म्हणतील इकडे त्यांचं लक्ष नाही. एकाच ठिकाणी त्या ठिकाणी त्या शयनगृहामध्ये असणारे तुकामाई जे आहेत ते दुसऱ्या क्षणी बाहेर शेतामध्ये लोकांना दिसले. म्हणजे कुठल्याच ठिकाणी आसक्ती नाही, लोक मला काय म्हणतील हे सुद्धा नाही, लोकांची पर्वासुद्धा नाही, असा भाव मनामध्ये निर्माण होणं की भगवंताशी एकरूप होणं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? कारण तुझी भक्ती ही या नरदेहातच होणार आहे. त्यामुळे नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. मग जो अशा आनंदामध्ये स्थिर असतो तोच भगवंताशी जोडल्या जाऊ शकतो. त्याचाच खरा योग जो आहे तो आहे. मग या ठिकाणी काही ओव्या ज्या आहेत त्या आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्या ओव्या आपण पाहूया या संदर्भात. आणि एक श्लोक आहे, यथा पुत्राच्च वित्ताच्च प्रथम मर्त्य प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमता देहात पुरुषस्तथा. म्हणजे एखादा मृत्यूशय्येवर पडलेला जो माणूस आहे त्याचा आत्तापर्यंत आपल्या पुत्रावर लोभ होता, आत्तापर्यंत आपण सगळ्या साठवलेल्या धनावर त्याचा लोभ होता, पण आता हे सगळं सोडून जावं लागणार आहे.
हे त्याच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो की आता मात्र मी मला या सगळ्यापासून वेगळा पाहत आहे. म्हणजे हे त्याला त्यावेळेस मृत्यूशयेवर ज्ञान होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आत्तापर्यंत आत्मा मानत होता, तो त्या अष्टांग योगाच्या विधीने आता तो देहाला वेगळेपणाने पाहत आहे. कबीरांची गोष्ट सांगतात. कबीर बसलेले होते, पलंगावर बसले आहेत आणि भक्त मंडळी सगळी त्यांच्या भोवती गोळा झाली आणि ते काहीतरी उपदेश देत आहेत. आमचे सुनील दादा जे आहेत ते नेहमी ही गोष्ट सांगायचे. आणि तेवढ्यात एक कुत्रं आलं. कबीर हे दिसायला खूप चांगले होते. त्यांच्या पायाच्या पिंढऱ्याला ते कुत्रं चावत होतं. तेव्हा लोकांनी म्हटल्यावर ते कबीर असं म्हणतात की कुत्ता जाणे और चमडी जाणे, म्हणजे त्या कातडीला खाणं, चावणं हे सगळं कुत्र्याचा स्वभाव आहे. तो त्याच्या स्वभावाप्रमाणे कार्य करीत आहे. पण त्या देहाशी तादात्म्य नसलं तर माणूस कसा होऊ शकतो? संत कसे असतात की ज्यांना देहावरचं प्रेम नाही, पण भगवंताच्या लीला कथा या श्रवण करणे आणि त्या दुसऱ्यांना सांगणे यामध्ये भगवंताशी योग जो आहे त्या योगाशी ते एकरूप झाले असल्यामुळे त्या देहाची त्यांना पर्वाच नाही. म्हणून भूत, इंद्रिये, अंतःकरण, जीव आणि प्रकृती यांचा साक्षी असणारा जो पुरुषोत्तम आहे तो हा या सगळ्यापासून वेगळा आहे, अशी धारणा भक्ताची झाली पाहिजे. आता पुढे अजून 2 गोष्टी येतात की म्हणून समर्थ आपल्याला हे सांगतात. आत्मा अनात्म विवेक नावाच्या समासामध्ये दशक 13 समास 1 नामरूप दशकामध्ये आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरून सदृढ धरावा जीवामध्ये. आत्मानात्म विवेक. आत्म काय, अनात्म काय? म्हणजे आत्म म्हणजे परमेश्वरात अंश, अनात्म म्हणजे त्याशिवाय वेगळं असणाऱ्या सगळ्या गोष्टी. नाना प्रकारीचे शरीरे सृष्टीत दिसती अपारे आणि तयामध्ये निर्धारे आत्मा कोण. सगळे शरीर दिसतात पण त्या शरीरामध्ये आत्मा कोण याचा शोध घेतला पाहिजे. पाये हलवी, हात हलवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी आणि संकेत खुणा बोलवी तोची आत्मा. जे खुणेने बोलतो, सांगतो तो खरा आत्मा जो आहे तो. आणि आत्मा नसता देहावरी, मग ते प्रेत सचराचरी, देहसंगे आत्मा करी सर्व काही. म्हणजे जे काही माणसाकडनं कार्य होतं ते सगळं त्या आत्म्याकडून होत असतं. कारण आत्मा आहे म्हणूनच तो सगळं कार्य करत असतो. आणि म्हणून त्या आत्म्याला ओळखा. त्या देहाच्या सगळ्या बंधनामध्ये अडकू नका. आणि देहाच्या बंधनात अडकलं नाही तर माणसाला मोक्षाची प्राप्ती याच जन्मामध्ये होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी अजून 2 श्लोक महत्त्वाचे दिले आहेत. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतात्मेचात्मनि ईक्षेता अनन्य भावेन भूतेष्विव तदात्मताम. 4 प्रकारच्या 4 खाणी, 4 वाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. त्यामध्ये कारण सगळं पंचभूतात्मक हे सगळे शरीर आहे. आणि त्यामध्ये कशाचं आपल्याला ध्यान ठेवलं पाहिजे, कशाचं लक्ष दिलं पाहिजे, या संपूर्ण जीवामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचं. आणि तेच आत्मतत्व सर्वत्र आहे असा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आणि तो अशा अष्टांग योगाने येईल. कपिल महामुनी आपल्या आईला हे सगळं समजून सांगत आहेत. गीतेमध्ये सुद्धा असाच श्लोक आलेला आहे 6व्या अध्यायामध्ये. 30वा श्लोक आहे. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. म्हणजे जे सगळीकडे मी ज्या भूतमात्रांकडे पाहतो त्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य या मूर्तीमध्ये, भगवंताच्या मूर्तीमध्ये आहे. आणि तेच चैतन्य माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा आहे. तेव्हा हीच कथा आपल्या साखरखेड्याच्या परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत आहे. त्यांचे शिष्य जेव्हा सगळे भारतभर तीर्थयात्रा करून आले आणि महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला आपलंच दर्शन घडलेलं आहे. तेव्हा महाराज त्यांना एका शब्दात सांगतात, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तसे अहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. म्हणून आता सगळीकडे तुम्ही मला पाहिलं हे जसं आहे तसं आता माझ्यामध्ये सगळं पहा. म्हणजे तेच परब्रह्म सगळीकडे दाटून आहे हा अनुभव घेणं हे साधकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वयोनिषु यथा ज्योतिर एकम नाना प्रतीयते योनिनाम गुणवैषम्यात तथात्मा प्रकृतौ स्थितः.
की जसं एकच अग्नी जो आहे तो लाकडामध्ये आहे, पण त्या लाकडाच्या वेगवेगळ्या आकारामुळे ते लाकूड जेव्हा जळत जातं तेव्हा तो वेगवेगळ्या आकाराचा भासतो. जसं विद्युत रोषणाई केली दिवाळीमध्ये वगैरे आपण पाहतो, मोठमोठ्या इमारतीवर रोषणाई वगैरे असते, त्यामध्ये अनेक प्रकारचे चित्र आपल्याला प्रदर्शित होतात. कुठे गदा दिसते, कुठे हत्ती दिसतो, कुठे एखादे दिवा मोठ्या प्रमाणावर दिसतो, कुठे एखादं भगवंताचं चित्र असतं. आणि हे एकाच विद्युत म्हणजे विजेमुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. पण त्याच्या मागे असणारी जी वीज आहे ते मुख्य तत्त्व आहे. तसं की मुंगीपासून ब्रह्मादिक, दासबोधातलीच ओळी आहे पहा, की मुंगी असेल किंवा ब्रह्मादिक हत्ती असेल एखादा मोठा आणि परब्रह्म तरी असेल, तरी त्यांच्या ठिकाणी जे तत्त्व आहे ते तत्त्व एकच आहे. लहान असो मोठा असो कसाही आकार असला तरी आत्मा जो आहे सगळ्यांच्या ठिकाणी तो एकच आहे. त्या आत्म्याचं दर्शन घेणं आणि तो आत्मा भगवंताचाच अंश आहे हे मनाला एकदा पटणं, यासाठी सगळा हा अष्टांग योगाचा विधी सांगितलेला आहे. म्हणून भगवंताचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणारा, हे आपल्याला का दिसत नाही, कारण जीवाचं मूळ स्वरूप जे आहे ते त्या मायेमुळे झाकले गेलेलं आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपल्याला भगवंत प्रतीत होत नाही. भगवंताचं अस्तित्व आहे हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून तो दिसण्यासाठी की उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. ही देहाची उपाधी आहे, त्या उपाधीच्या पलीकडे उपाधिरहित आलंबनरहित असं जे भगवंताचं तत्त्व आहे ते आपल्याला दिसणं, हा या अष्टांग योगाचा सगळ्याचा परिणाम जो आहे तो आहे. म्हणून ते आईला सांगतात की हा अष्टांग योग, आणि असा अष्टांग योग साधला तर भक्तीचे मर्म जे आहे ते तुझ्या लक्षात येईल. आणि म्हणून पुढच्या अध्यायामध्ये 29व्या अध्यायामध्ये भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा, काळ जो आहे त्याचा महिमा, याचं वर्णन पुढच्या अध्यायामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. असा हा अध्याय जो आहे 28वा अध्याय भक्तियोगाचं अष्टांगयोगाचं वर्णन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आपण आता थांबूया. पुन्हा आता पुढच्या वेळेस आपण पुढचा भाग पाहूया. म्हणजे 29वा अध्याय, तिसऱ्या स्कंदातला 33 अध्याय आहेत. 29, 30, 31, 32, 33 म्हणजे तृतीय स्कंद आपला संपेल. आता पुढच्या शुक्रवारी हे भागवतावरचं प्रवचन काही नसणार आहे आणि शनिवारी मात्र असणार आहे. कारण आता या बुधवारपासून, बुधवार, गुरुवार किंवा मला वाटतं मंगळवार असेल, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या 4 दिवस दासविश्रामधाम हा जो ग्रंथ आहे आत्माराम महाराजांचा, त्याच्या प्रचारार्थ दासविश्रामधाम दिवस म्हणून आपण साजरा करत असतो, दरवर्षी करत असतो. आत्तापर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. मागच्या वर्षीच मात्र मी मठामध्ये आत्माराम महाराजांच्याकडे गेलो होतो, त्यावेळेस काही आपण असं ऑनलाईन पद्धतीने केलं नाही. पण पहिल्या वर्षापासून म्हणजे 2020पासून आत्माराम महाराजांच्या 200व्या पुण्यतिथीपासून आपण हा उत्सव साजरा करत असतो. आत्माराम महाराजांचा लिहिलेला ग्रंथ जो आहे दासविश्रामधाम, त्याचा एक दिवस म्हणजे त्या दिवशी हा आत्माराम ग्रंथ हा लिहून आणला आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर तो छापण्यात आला, त्या दिवसाचं एक स्मरण म्हणून आपण हा दिवस दरवर्षी साजरा करत असतो. तो उत्सव आता आहे. आपले नारायणराव आता पुढे देतीलच आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या समूहातून ही सगळी गोष्ट आत्तापर्यंत दिलेली पण आहे आणि तुमच्यापर्यंत ती पोचणार आहे. त्यामध्ये 4-5 प्रवचनंसुद्धा आहेत, ते सगळे आपण ऐकावेत ही सगळ्यांना नम्र विनंती. आता आपण थांबूया, 2 मिनटामध्ये आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ.
राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेत श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रसपीता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणु बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. छान झालं सर.